ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला क्लिक करा। अनेक आपल्या आदिवासी बांधवांना गेल्या 5-50 वर्षापूर्वीच्या पासून सरकारने त्यांना जमिनी दिलेल्या होत्या आणि त्यांचा जो काही 7-12 उतारा होता, त्या 7-12 उतार्यावर त्या क्षेत्राची नोंद पोटखराबा यापुढे त्याचं क्षेत्र लिहिलेलं होतं आणि म्हणून त्या सर्व आदिवासी बांधवांना कर्ज घेणं, शासकीय योजनांचे लाभ घेणं हे शक्य होत नव्हतं। प्रत्यक्ष जागेवर जर बघितलं तर या संपूर्ण जमिनी बागायत केलेल्या होत्या, वहिवाटी खाली आहे आणि म्हणून त्याचं संपूर्ण प्रांत महोदय, तहसीलदार महोदय, टाउन प्लॅनिंग या सर्वांनी त्याची पाहणी करून प्रत्यक्ष त्याची नोंद घेऊन कागदपत्रांची पूर्तता करून ते क्षेत्र आता वैतीखाली 7-12 उतार्यावर लावण्यात आलेलं आहे। त्यामुळे त्या संपूर्ण आदिवासी बांधवांना, शेकडोच्या संख्येने आमच्या आदिवासी बांधव आहेत, त्यांना या ठिकाणी लाभ मिळणार आहे, कर्ज मिळणार आहे। उद्याला सरकारच्या सर्व योजनांचा लाभ त्यांना त्या ठिकाणी मिळणार आहे। महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना येत्या भाऊबीजेला 19 तारखेला भाऊबीज मिळणार आहे। मला वाटतं की आता अधिवेशन चालू आहे, निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्राच्या करोडो बहिणींना माननीय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा, रक्षाबंधन आहे, पुढे दीपावली आहे, या भाऊबीजची भेट संपूर्ण महाराष्ट्राच्या बहिणींना मिळेल। बळीराजा सन्मान योजनेकडून शेतकऱ्यांनाही काहीतरी योजना देणार आहे। बळीराजा सन्मान योजनेच्या माध्यमातून 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतच्या ज्या विद्युत पंप आहेत, शेतातल्या मोटारी आहेत, त्यांच्या बिलामध्ये संपूर्णपणे सूट देण्याचा निर्णय सरकारने केलेला आहे। एक शेवटचा प्रश्न की महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे, बाळासाहेब थोरात हे मुख्यमंत्री होणार आहे असं जयश्री थोरात यांनी स्टेटमेंट केलं। जयश्री थोरात ज्या आहेत, बाळासाहेब थोरातांच्या ज्या मुलगी आहेत, कोणी केलंय? बाळासाहेब थोरात यांची मुलगी जी आहे जयश्री थोरात यांनी स्टेटमेंट केलं आहे की महाविकास आघाडीची सत्ता येणार आणि बाळासाहेब थोरात जे आहे हे मुख्यमंत्री होणार। महाविकास आघाडीमध्ये अनेक लोक गुडघ्याला बाशिंग बांधून अनेक स्वप्न पाहत आहेत। लोकसभेच्या निवडणुकांमध्ये खोटं बोलून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करून ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाने 400 पारचा नारा दिला होता आणि मग एवढ्या मोठ्या संख्येने जर खासदार निवडून आले तर मग घटना बदलली जाईल, आरक्षण राहणार नाही, काही लोकांना भारतात राहणं अडचणीचं होईल, अशा प्रकारचा खोटा नेरेटिव्ह सेट करून ते निवडून आले। जनता एकदा कदाचित या खोट्या प्रचाराला बळी पडते, वारंवार असं होणार नाही। आणि तुम्ही पाहिलं की ज्या पद्धतीने बजेट घोषित झाल्याच्या नंतर ते दररोज खोटं बोलतायत, परंतु जनता आता बिलकुल त्या गोष्टींना धारा देत नाही। तुमचं नाव काय आणि आता ज्या जमिनी तुमच्या होत्या काय झालं, काय सांगा? मन नाव रतन दावल गायकवाड, राहणार मालेगाव तालुका, नाशिक, नांदगाव।
तर खूप दिवसापासून प्रयत्न आपला संघर्ष चालू होता हो. 50 वर्ष ना उलटाच कधी आम्हाला आजोबाजोबाला कुठे कुठलं काही भेटणं नाही, काही नाही. पण साहेबांनी प्रयत्नामुळे हे आपलं काम होईन. आणि आता काही ज्या काही आम्हाला ज्या किंमत मिळणार आहेत, काही विमा, काही अशा नुकसान भरपाई, त्या गोष्टीपासून आम्ही खूप लांब होतो. पण आता कौशिक भाऊ काही समोर सांगतो की तुम्हाला दादा मग याची खूप प्रयत्न केला आमना गावना. आणि साहेबांनी खूप हे प्रयत्न केल्यामुळे खूप धन्यवाद. म्हणजे खूप काही काही एवढं सांगासारखं नाही. त्यामुळे तुमचं नाव काय आणि याच्या अगोदर तुमच्या जमिनी कसं होत्या, नातं झाल्यानंतर काय तुम्ही सांगा. माझं नाव सुनीता देवीदास सोनवणे. मी इथं नांदगाव ग्रामपंचायत सदस्य आहे. आणि परत याच्या अगोदर आम्ही जमीन करायचं ना, आमच्या जमिनीत म्हणजे असं काही हे नव्हतं, काही आम्हाला करायचं काही हे नव्हतं. पण आता भुसे साहेब आल्यापासून आम्हाला आहे ना काही पण असं भरपाई मिळते, काही शेतीतलं काही पण माहिती भेटते. परत कौशिक भाऊ त्यांनी पण आम्हाला खूप असं माहिती दिली, सांगितलं असं करायचं तसं करायचं, काही पण माहिती देता. तेवढंच मी बोलू शकते. तुमचं नाव काय सांगाल आता. गुरसिंग किसन गायकवाड, मुक्काम पोस्ट नांदगाव, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक. आम्ही आदिवासी असल्यामुळे आम्ही वंचित होतो आणि साहेबांचा आम्ही पाठपुरावा केला. कौशिक भाऊ होते, टोके सर होते, त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं. आणि त्या सहकार्यामधून आम्हाला एवढा फायदा झाला की ते इथला एवढा आनंद झाला आम्हाला तर काही सांगता येणार नाही, असं एवढा आनंद झाला. म्हणजे आम्ही खूप दिवसापासून वंचित होतो, आम्हाला कुठलाही लाभ भेटत नव्हता. जो काही थोडाफार आम्हाला नुकसान भरपाई म्हणा, काही स्कीमा ज्या थोड्याफार आधी भेटत होत्या त्या बंद झाल्या होत्या मध्यंतरी. आणि पीक विमा तर डायरेक्ट बंद झालं, 1 वर्ष मिळालं आम्हाला.